पप्पा आपण कुठे चाललोय? नमस्ते. आपण चाललेलो आहे मारुती माळी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा पण देणार आहे आणि त्याने आपल्या तेजस गोटा फार्म याचा सत्कार करण्यासाठी मम्मीला इन्व्हाइट केलेला आहे. त्याच्यासाठी आपण तिथं चाललेलो आहे बेडकला चाललोय आपण आणि इथं मम्मी मस्त तयार होऊन बसल्या. नित्य दादा पण तयार होऊन बसलाय. सगळेजण तयार होऊन आम्ही चाललोय. डायरेक्ट तिथंच भेटू. आपण पोहोचलोय इथं. आपल्या सगळ्यांकडे ती गोष्ट आहे. सगळं चालू आहे इथं. डोळे पण नाही. इथं लय गर्दी आहे. इथं मम्मी तर मित्रांनो आपण आता इथं येऊन सगळं बसतोय आणि इथं क्वेश्चन ते विचारलं. त्या इतके शब्द दिलेत त्यापैकी कुठल्याही शब्दाच्या ज्या गाण्यामध्ये उल्लेख होतो ते गाणं गाऊन दाखवा. मित्र, मैत्री, दोस्ती, यारी. बघूयात कोण गाते. मित्र, दोस्ती, मैत्री, यारी. तर मित्रांनो आता आपण इथं सगळं आवरले तर फेटा बांधले तर बघा इथं कोण आलाय. पंजादा आणि इथं पप्पांना पण फेटा बांधला. मला काय आवडत नाही. इथं पंजादा पण आला. आता वर्ष दिदी पण आल्या तिथं बसलेत त्याने. सगळं काही लई भय. निसर्ग मला नेहमी योग्य मार्गदर्शन, संरक्षण आणि मदत करत आहे. प्रत्येक गोष्टीतून मला चांगला अनुभव येत आहे. मी आनंद स्वरूप आहे, मी ऊर्जा स्वरूप आहे, मी तेज स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी सुरक्षित आहे, मी शांत आहे. आय थँक्यू 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 थँक्यू. अशा पद्धतीचं सेल्फ टॉक. जसं तुम्ही चांगलं बियाणं जर जमिनीमध्ये पेरून करून आम्ही जर उठलो तर माझा दिवस आणि माझी रात्र ही माझ्या ताब्यात माझ्या हातात येणार. कारण मी माझ्या तोंडात सत्कार व्हायला आता सगळ्यात होणार आहे. मम्मी पंजादा सर यांना देखील विनंती करते गोतेकर सर की आपण यांचं इंस्टाग्रामला चॅनल फेमस पेज आहे. ते मॉडेलिंग करतात परंतु त्यांचं मला वाटते जनावरांचा गोठा आहे. इतका मोठा गोठा आहे की त्यांनाच मी सांगतो की त्यांच्याबद्दल तुम्हीच बोला मॅडम. थोडंसं तुमचं डिटेल यायला वेळ झाल्यामुळं आम्ही व्हिडिओ प्ले करू शकलो नाही, क्षमस्व. तर त्यांच्या मिस्टरांनी पण त्यांना खूप सपोर्ट केला. ते अब्दुल्लाट गावचे आहेत आणि आता मॅडम भरपूर साऱ्या मुली नोकरीवाला नवरा पाहिजे म्हणतात. तर तुम्ही एवढं शिक्षण घेऊन जनावरांचा गोठा एवढा मोठा हे करून तुमच्या पेजचं नाव पण सांगा, फॉलो पण करायला सांगा. आणि ह्या सगळ्या इथं बसलेल्या महिला त्यांच्या पण मुली आहेत, त्यांना पण तुम्ही मेसेज काय द्याल. नमस्कार, मी पूनम संदीप पाटील. माझा गोटा आहे आणि तेजस गोटा फार्म हा इन्स्टाला आमचा आयडी आहे. आणि एका म्हशीपासून आम्ही जी स्टार्ट केलेला तो आता आमच्या जवळपास 27 जनावरांपर्यंत आम्ही युनिट करतोय. ते बी विना मजूर, विना शेती. आणि जी आताची आपले जे पालक असतात किंवा मुलांना म्हणतात, मुलींना म्हणतात की नोकरीवाला पाहिजे, सरकारी पाहिजे. कशाला नोकरीवाला, सरकारी पाहिजे. मी पण शिकलेली आहे, मॉडेलिंग पण करते. जी म्हशीला आमची मम्मी पण कधी दूध काढलेली नाही किंवा आमच्या पाठीमा माहेरी पण नाहीये. बॅकग्राऊंड पण चांगला आहे आमचा. यांनी पण मिस्टरांनी पण कधी दूध वगैरे काढलेले नाही. पण एक मग जी आम्ही सांभाळायला म्हणून घेतलेली घरी, तिला कामगार होता दूध काढायला सकाळ संध्याकाळ. त्याच्या कामगार अचानक नाही म्हटल्यामुळं असं मी दरवाजा थांबली की ती बस तिकडून मला मारायला की काय गावात उडून अशी मी मनात भीती होती. पण ती भीती मी जवळ करत आता एक हाक मारले की सगळी जनावर माझ्या जवळ येतात. म्हणजे प्रत्येकाची नावं जसं सदस्य असतात तसं आम्ही ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर इतकी आवड त्यात निर्माण होत गेली की मी आता जे महिला किंवा जे आपले पालक असतात की आपल्याला म्हणतात सरकारी नोकरी पाहिजे. का तुम्हाला सरकारी नोकरीच कशाला पाहिजे. शेतकरी नवरा आपण शेतकरी मुलांना जर मुली आपली दिली तर तिने पण शेतकऱ्याच्या घरात मुलगी सुखी राहू शकते. आणि मीही सुखी आहे. ते शेतकऱ्याच्या घरात मी राहून एक गोटा व्यवसाय करून मी माझी स्वप्न देखील मॉडेलिंगची पूर्ण करत असते. त्याला पुरेपूर सपोर्ट माझा मिस्टर करतात. आणि हे दाखवण्यासाठी, प्रेझेंट करण्यासाठी बाबा आपण मॉडेलिंग करून टॉपिक मध्ये जे आताची पिढी राहते तशी राहून आपण गोटा व्यवसाय किंवा शेतकरी सुद्धा सांभाळू शकतो हे दाखवण्यासाठी मी इंस्टाग्रामला पेज काढलेला आहे. तुम्ही जाऊन खरोखर नक्की बघा. सर्वांना विनंती करते आपण या ताईंसाठी जरा उभारून जोरदार टाळ्या होत्या. आज आपण आजूबाजूला समाजात बघतोय बघा, लव्ह मॅरेज करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. सगळ्या चांगल्या कुटुंबातल्या पळून करणाऱ्या मुली ह्या अल्पवयीन आहेत. 14 ते 19 हा एक ज्वलंत प्रश्न आहे.
आणि एकही मुलगी कधीही विद्वान पोराबरोबर पडून गेलेली नाहीये. हे पण तेवढंच आहे. पोरींचं वैशिष्ट्य आहे, पोरी कधीच हुशार पोरांच्या नादी लागत नाहीत. हे पण वैशिष्ट्य आहे. बघा ती कायम छपरी पोरांवरच प्रेम करतात आणि हे समाजातलं एक मोठं दाहक वास्तव आहे. आणि त्या अशा सगळ्या मुली ज्या लई अपेक्षा ठेवतात आणि पळून जाऊन आई वडिलांचं नाक खाली करतात, त्यांच्यासाठी हे ताई आदर्श आहे. त्यांच्यासाठी हात वर करून जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मॉडेलिंग करत असताना सुद्धा स्वतःचा संसार सांभाळून एवढा मोठा अब्दुल नाटला जाऊन तुम्ही अवश्य भेट द्यायचं आहे त्यांच्या गोट्याला. आणि तेजस गोटापामे इंस्टाग्रामचं पेज बघायचं आहे. त्यांनी किती सुंदर, हे बघा ही माणसं खरी मला तर म्हणायचं की किती मोठा राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा मोठा सन्मान करण्याची मात्र पात्र आहेत असं वाटतंय मला. जोरदार टाळ्या परत एकदा यांच्यासाठी. मनपूर्वक अभिनंदन. आणि पुढच्या सत्काराकडे जात असताना मी पुढे सत्कार मूर्ती जे आहेत आपले माननीय श्री प्रदीप माळी सर नरवाड यांना देखील विनंती करते आपण देखील आपल्या सत्कारासाठी आपल्या कुटुंबासह व्यासपीठावरती यायचं. मी ऐके कुठं आहे घर, कुठं आहे घर जवळ? मी कारग्याचा, तुम्ही बेडक्याचा होय. कोण घेत नाही गाडीवर बसून? असू दे घ्या, मी सोडतो घ्या तुम्हाला. नाही घ्या घ्या, कसा गाडी बसा. नाही नाही असू दे, काय वाईट माणूस कसा बसा. खूपच सुंदर असं आपण हा व्हिडिओ इथे पाहिला. गरीब कुटुंबातून येऊन स्वप्नातली ही रोजची धडगड त्यांनी इथे पार करत त्यांचं जे इन्स्टाचं पेज तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल, त्यांच्या आवाजावरती व्हिडिओ बघण्यासाठी थांबणारे लोक देखील आहेत. आणि अशा एका व्यक्तीचा आपण आज इथे सत्कार आणि सन्मान करतोय. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. गावाकडचं जे साधं राहणीमान आहे ना, ते साधं राहणीमान यांच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यांच्या पूर्ण परिवाराला देखील माझी विनंती आहे आपण देखील स्टेजवरती यायचंय आणि यांच्या मिसेस त्यांना देखील. तर मित्रांनो आता आवडते मेले आणि आता इथं मम्मीची फॅन फॉलोईंग सीझन आल्यात ते सगळं सॉल्व करलं. तिथं पण 50,000 सगळी गर्दीच गर्दी सोडणार. तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे मस्तपैकी इव्हेंटमधनं. आता 11:30 वाजलेत बघा इथं. आणि बघा सगळं शांत आहे. तुम्हाला कसं वाटलं आजचं? होप आहे की चांगलं वाटलं असणार व्हिडिओ. चला मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय.